माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजचा व्हिडिओ घेऊन येताना मला विशेष आणि खूप जास्त आनंद होत आहे. मागच्या वर्षी देखील जयंतीनिमित्त असाच एक व्हिडिओ मी घेऊन आले होते. त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी प्रेमाने खूप छान प्रतिसाद दिला होता. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बऱ्याच जणांनी केलेल्या कमेंट्स वाचून थोडंसं भारावल्यासारखं देखील झालं होतं. आज देखील जयंतीनिमित्त एक विशेष थाळी मी घेऊन आली आहे. दिवाळी दसरा ज्या उत्साहाने साजरा केले जातात त्याच उत्साहाने आणि आनंदाने बाबासाहेबांचे अनुयायी 14 एप्रिल हा दिवस सण म्हणून साजरा करतात आणि प्रत्येक घरात काहीतरी गोडधोड बनवलं जातं. लहानपणी आमच्याकडे गुलाबजामुन आवर्जून बनायचे. कधी पुरणपोळीचा स्वयंपाक तर कधी खीर असायची. तुम्ही 14 एप्रिलला गोडाचा कुठला पदार्थ बनवतात प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. आपल्यासाठी अशा चमचमीत पदार्थांची सोय करणारे बाबासाहेब मात्र वेळप्रसंगी कधी उपाशी देखील राहिलेले आहेत. प्रचंड संघर्ष त्यांना करायला लागलेला. बाबासाहेबांना बाजरीची भाकरी आणि भाज्या विशेष आवडत. बोंबलांची चटणी त्यांची विशेष आवडीची होती. मोसंबीचा रस देखील त्यांना विशेष आवडायचा. पण जेवणाकडे त्यांचे फारसे लक्ष असावे असं वाटत नाही. बाबासाहेबांना ज्ञानाची भूक होती. बाबासाहेबांचं जेवण हे अतिशय साधं असायचं. जयंतीनिमित्त मी आज शाही पनीर, पुलाव, आलू कोबीची भाजी, डाळ बनवली आहे आणि सोबतच गुलाबजामुन आणि सॅलेड आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. सगळ्यात सुरुवातीला शाही पनीर बनवण्यासाठी एक कढई मी गॅसवर तापण्यासाठी ठेवून घेतली आहे. पनीरला ह्या पद्धतीने अशा मोठ्या पीसेसमध्ये मी कट करून घेतलं आहे. इथं मी 250 ग्राम पनीर घेतलं आहे. पॅन हलकंसं गरम झाला की त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की मीडियम टू हाय फ्लेमवर पनीर तेलात थोडंसं परतून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला फ्राय करायचं नाही आहे. साधारण मिनिटभरच आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत. खूप जास्त फ्राय केलं तर पनीर चिवट होऊन रबडासारखं लागतं. इथं पनीरला हलकासा सोनेरी रंग यायला लागला आहे. बस ह्या स्टेजला पनीर काढून घ्यायचं. आता पनीर बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेते. त्याच्यासाठी पनीर फ्राय करून उरलेल्या तेलामध्येच मी 10 ते 12 काजू घेतलेत. सोबतच 2 मध्यम आकाराचे कांदे पातळ उभे चिरून घेतलेत. मध्यम ते मोठ्या आचेवर थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचे तुकडे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याला ह्या पद्धतीने असा हलकासा गुलाबी रंग यायला लागला की याच्यामध्ये एक मोठा साईजचा टोमॅटो कट करून घालून घ्यायचा आहे. टोमॅटोच्या फोडी थोड्याशा मोठ्या ठेवल्या तरी चालतील. आपल्याला याचं वाटणच तयार करायचं आहे. साधारण 1-2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. आणि नंतर गॅस कमी करायचा आहे आणि साधारण अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे. कमी गॅसवर टोमॅटो मऊ होईपर्यंत याला कुक होऊ द्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण याच्यावर आता झाकण ठेवून घेऊयात. कमी गॅस करूयात आणि 3-4 मिनटं वाट बघूयात. साधारणतः 3-4 मिनटं झाली आहेत. झाकण उघडून बघते. टोमॅटो आपला इथे छान मऊ झाला आहे. गॅस बंद करायचा आहे. याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक वाटण करून घ्यायचं आहे. इथं मी छान फाईन पेस्ट बनवून घेतली आहे. आता शाही पनीर बनवताना बरेच जण वाटण तयार झालं की चाळणीतनं चाळून घेतात. म्हणजे छान मखमली शाही पनीर तयार होतं. पण मी न गाळता वाटण असंच वापरणार आहे. आता कढईमध्ये मी 1.5 चमचा म्हणजे 1 आणि अर्धा मोठा चमचा तेल घेतलं आहे. तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे. तेल हलकंसं गरम झालं की मध्यम आचेवर याच्यामध्ये 1 तेजपत्ता घालून घ्यायचा आहे. सोबत 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 हिरवी इलायची मी फोडून घालून घेतली आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. नंतर तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. आणि मंद आचेवर मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कढईनं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. कढईनं असं तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये आता सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. गॅस कमी आचेवरच ठेवायचा आहे. अर्धा टीस्पून हळद घ्यायची आहे. पाव टीस्पून काळी मिरी पावडर घ्यायचं आहे. अर्धा टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून धने पावडर,
1 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, हे फक्त मी कलरसाठी घालते. अर्धा टीस्पून लाल तिखट घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कढईनं तेल सुटेपर्यंत मसाला कमी गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे. कढईनं असं तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी हवी त्याच्यानुसार पाणी घालायचं आहे. पण शाही पनीरची ग्रेव्ही खूप जास्त पातळ नसते, तर थोडीशी दाटसर असते. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 2 टीस्पून साखर घालून घ्यायची. परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवर झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आली की झाकण काढून एकदा परतून घ्यायचं आहे आणि परत गॅस कमी करून झाकण ठेवून मसाला चांगला शिजू द्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनिट लागतील. 2 ते 3 मिनटं झालेत, झाकण काढून घ्यायचं आहे. एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथं आपला मसाला देखील चांगला शिजला आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे ताजी मलाई घालून घ्यायची आहे. याच्यामुळे ग्रेव्हीला छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि ग्रेव्हीचा छान रिचनेस वाटतो. मलाई घालून कमी गॅसवर छान परतून घ्यायचं आहे. शेवटी अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आहे आणि सोबतच कसुरी मेथी घालायची आहे. इथे मी साधारणतः 1 टीस्पून कसुरी मेथी घेतली आहे. कसुरी मेथी अशी हातावर थोडीशी क्रश करायची आणि मग घालायची आहे. कमी गॅसवरच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण मगाशी फ्राय करून घेतलेलं पनीर घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे आणि मिनिटभर कमी गॅसवर झाकण ठेवून राहू द्यायचं आहे. एखाद्या मिनिटाने झाकण काढून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं बटर ॲड करायचं. ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल, पण बटरमुळे रिचनेस छान वाढतो. शाही पनीर आहे तेव्हा शेवटी थोडंसं क्रीम घालून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. इथं आपलं शाही पनीर बनवून तयार आहे. आता आपण आलू कोबी बनवायला घेऊयात. त्याच्यासाठी गॅसवर मी पॅन तापायला ठेवला आहे. पॅन हलकासा गरम झाला की त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं. तेल चांगले गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की अर्धा टीस्पून मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी चांगल्या फुलू द्यायच्या आहेत. मोहरी चांगले तडतडल्या की अर्धा टीस्पून जिरे घालून घ्यायचे. जिरे चांगले फुलू द्यायचे. त्याच्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि सोबत थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर अशी फोडणीत घातली की कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान येतो. सोबत 2 उभ्या चिरलेल्या हिरवी मिरची घालून घ्यायच्या आहेत. सगळे जिन्नस तेलावर थोडेसे परतून घ्यायचे. नंतर एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घालून घ्यायचा. मध्यम आचेवर कांदा हलकासा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा. कांद्याला हलकासा गुलाबी रंग यायला लागला की गॅस कमी करायचा आहे आणि अर्धा टेबलस्पून अद्रक लसणाची पेस्ट घालून परतून घ्यायचं आहे. सोबत थोडेसे ड्राय मसाले घालायचे, ज्याच्यात मी अर्धा चमचा हळद घालून घेतली. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. मी आलू कोबीची भाजी जास्त मसालेदार बनवत नाही आहे, तेव्हा धणे पावडर किंवा गरम मसाला मी इथं घालत नाही आहे. तुम्ही हवं असेल तर घालू शकतात. सोबत अर्धा टीस्पून जिरे पावडर घालून घ्यायचे. सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. इथे मी 200 ग्राम कोबी स्वच्छ धुवून घेतली आहे. कोबीचे असे थोडेसे मोठे मोठे तुकडे ठेवायचे आहेत. आता कोबी मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे. सोबत एक मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी मी करून घेतल्या होत्या, त्या देखील याच्यामध्ये घालून घेते. बटाट्याच्या फोडी देखील थोड्याशा मोठ्याच ठेवायच्या आहेत. सगळे मसाले आलू कोबी एकत्र परतून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता बटाटा आणि कोबी शिजवताना आपण पाण्याचा वापर बिलकुल नाही करणार आहोत. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर झाकण ठेवून एक 10-12 मिनटासाठी शिजू द्यायचं आहे. गॅस अतिशय कमी ठेवायचा आहे. कोबी आणि बटाटा आपण पाणी न घालता वाफेवरच शिजवून घेणार आहोत. 10 मिनटं झाली आहेत. झाकण उघडून बघून घेऊयात. बटाटा आणि कोबी थोडीशी शिजायची बाकी आहे, तेव्हा आणखीन 5 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊयात. 5 मिनटं झाली आहे. परत एकदा चेक करून घेऊयात. सुरुवातीपासून मला इथं 15 मिनटं लागली आहेत. बटाटा आणि कोबी दोन्ही एकदम प्रॉपर व्यवस्थित शिजलेत, एकदम परफेक्ट. शेवटी वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. गॅस बंद करायचा. इथं आपली आलू कोबीची भाजी बनून तयार आहे. आता पुलाव बनवायला घेऊयात. त्याच्यासाठी 1 कप बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून 15 मिनटांसाठी भिजत ठेवला आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकतात. गॅसवर कढई गरम व्हायला ठेवली. कढई हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये 1.5 चमचा
तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालून घ्यायचे. जिरे चांगले फुलू द्यायचेत. जिरे चांगले फुलले की एक तमालपत्र घालून घ्यायचं आहे. सोबत 1 इंच दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे. 4 मिरे, 2 लवंगा आणि 1 हिरवी इलायची फोडून घालून घ्यायची. खडे मसाले तेलावर थोडेसे परतून घ्यायचे. 2 हिरव्या मिरच्यांना उभी चीर देऊन घालून घ्यायच्या आहेत. इथं पुलाव बनवण्यासाठी काही भाज्या मी कट करून घेतल्या, ज्याच्यामध्ये फुलकोबी आहे, गाजर आहे आणि बटाटा आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घालून घ्यायचे आहेत. कांदा हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तेलावर थोडासा परतून घ्यायचा आहे. नंतर 1 टेबलस्पून अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. नंतर कट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. भाज्या कट करताना थोड्याशा बारीक फोडी करायच्या, म्हणजे तांदळाबरोबर पटकन शिजतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकतात. इथं मी प्रत्येकी पाववाटी गाजर, फुलकोबी आणि बटाटा घेतला आहे. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सोबत भाज्यांपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मग परतून घ्यायचं आहे. आता कमी गॅस करून झाकण ठेवायचं आहे आणि भाज्या हलक्याशा सॉफ्ट होऊ द्यायच्या आहेत. 4-5 मिनिटांनी मी झाकण ओपन करून बघते. भाज्या हलक्याशा सॉफ्ट झाल्या आहेत. एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि सुके मसाले घालून घ्यायचे आहेत, ज्यामध्ये पाव टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला आणि प्रत्येकी अर्धा टीस्पून हळद आणि लाल मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. सगळे मसाले व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आहे. आता याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. नंतर 2 कप पाणी घालून घ्यायचं आहे. आपण 1 कप तांदूळ घेतला होता. 1 कपासाठी दुप्पट पाणी वापरायचं, म्हणजे आपण इथे 2 कप पाणी घालून घेणार आहोत. आता गॅस मोठा करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सोबत चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 उकळी काढून घ्यायची. उकळी आली की गॅस कमी करायचा आहे, झाकण ठेवून घ्यायचं. भात शिजायला साधारणतः एक 10 मिनिटं लागतील. 10 मिनिटं झाली आहेत. झाकण उघडून एकदा बघून घेऊयात. पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. भात देखील एकदम व्यवस्थित मऊ शिजलाय. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. गॅस बंद करायचा आहे. इथं आपला पुलाव देखील बनून तयार आहे. आता डाळ बनवायला घेते. त्यासाठी कुकर मी गॅसवर गरम व्हायला ठेवले. कुकर हलकासा गरम झाला की त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालून घ्यायच्यात. मोहरी चांगले तडतडू द्यायच्यात. नंतर अर्धा टीस्पून जिरे घालून घ्यायचे. जिरे देखील चांगले फुलू द्यायचेत. 7-8 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. नंतर 2 हिरव्या मिरच्यांना उभी चीर देऊन त्या देखील याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. गॅस कमी टू मध्यम आचेवर ठेवायचा आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे. कांद्याला हलकासा गुलाबी रंग आला की याच्यामध्ये एक छोटे टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचे आहे. गॅस कमी ते मध्यम आचेवर ठेवायचा आहे. कुकरवर आता झाकण ठेवून घ्यायचे. झाकण मी लावलेलं नाहीये, तर फक्त ठेवून घेतलंय आणि टोमॅटो आपल्याला मऊ शिजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये टोमॅटो चांगलं मऊ झालंय. एकदा व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि अर्धा टेबलस्पून अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता थोडेसे सुके मसाले घालून घ्यायचे. त्याच्यात अर्धा टीस्पून मी इथं हळद घालून घेतली. 1 टीस्पून लाल तिखट घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करायचंय. आता मी तर पाववाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली, ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता डाळीमध्ये मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून घेते. डाळ किती घट्ट किंवा पातळ हवी त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवून घ्यायचंय. एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचंय आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचंय. मुगाची डाळ आहे त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. मध्यम आचेवर कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केला होता. इथं कुकर पूर्णपणे थंड झालाय. आता एकदा झाकण उघडून बघून घेऊयात. डाळ व्यवस्थित शिजली आणि पाण्याचं प्रमाण देखील अतिशय योग्य झालेलं आहे. तुम्ही हवं तर डाळीवर वरतून तुपाची फोडणी घालू शकतात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे.
इथे आपली डाळ बनून तयार आहे. तर इथे आपली संपूर्ण थाळी बनून तयार आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत. पुन्हा एकदा सर्व भारतवासियांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.